फोर्ट होता पहिला तो. इकडे ते राजा राणीचं घर होतं आणि आता इकडे एक म्युझियम तयार करतात. थोडा थोडा फॉग आहे त्याच्यामुळे एवढं पिक्स दिसत नाहीत, पण वरून सिटीचा व्ह्यू मस्त येतो आहे. आलो कुमावनी रिजनमध्ये जे कुमाव संस्कृती बघायची असेल तर तुम्ही इकडे नक्की भेट द्यायला पाहिजे. हे आत्ता हुक्का पॉट आहे तेव्हाचं. एक पुढे आलो तिकडे एक गुफा भेटली आहे. कारण इकडेच स्वामी विवेकानंद आपले मेडिटेशन करत असतात. आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो मेडिटेशनसाठी. एकदम नमस्कार मित्रांनो. आज इकडे थांबलो आहे. आपल्या इथे गोडवली म्हणून गाव आहे, जे होमस्टेमध्ये थांबलो. आता आपण कासारदेवीला झालो आहे. आलमोडाला सुद्धा जायचं आहे, थोडं तिकडे सुद्धा एक्सप्लोअर करायचं आहे. काल लेट झाला होता म्हणून कासारदेवीला जाता आलं नाही. आज बघूया. आज मग विचार करतोय आत्ता पहिल्याच कासारदेवीला जाऊया किंवा आलमोडाला, कारण कासारदेवी जवळच आहे. आलमोडा पण इथून शेअर टॅक्सी पकडली तर 30 अर्धा तासावरच आहे. बघू कसा प्लॅन होते. टॅक्सी पटकन भेटली तर आलमोडा पण आता थोडा गुगलवर सर्च करत होतो तेव्हा आलमोडाला सुद्धा एक दोन स्पॉट आहेत बघण्यासारखे. बघू जाऊन. ते कुमाव रिजनचा एक म्युझियमसुद्धा आहे. बघू तिथे जाता आलं तर आणि शूट करता आलं तर. आलं तर सगळं फिरूनच घेऊ. बघू कसं काय सांगतो मी. जसं मी तुम्हाला सांगितलं, आलमोडा आता मी आलमोडा मार्केटमध्ये म्हणजे मेन सिटी जी आहे तिकडेच आहे. आणि इथे एक नाव मला व्यवस्थित प्रोनाऊन्स येत नाही, पण मल्ला महल म्हणून एक जागा आहे. फोर्ट होता पहिला तो. इकडे ते राजा राणीचं घर होतं आणि आता इकडे एक म्युझियम तयार करतात. काम चालू आहे इथे, पण ते आपल्याला फिरायला देऊ शकतं. फिरायला देतात तिकडे बघायला येतात. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. आपण थोड्या वेळ तर फिरू येते. महल जसं आपण असत राहण्याचे तसे राहण्यासाठी ठिकाणं बनवलेले वर, ते आपण आता बघूया. वरचं बांधकाम बघितलं तर पूर्ण लाकडाचं आहे आणि हे पूर्ण दगडी बांधकाम आहे. तर थोडा वेळ इथे बसलो आहे मस्त की वरून पूर्ण आलमोडा सिटी आणि बाजूचा सगळा परिसर दिसतो आहे. इकडे थोडा वेळ बसून उन्हात थोडा ऊन शेकूया आपण आणि नंतर मग पुढे जाऊया. थोडा थोडा फॉग आहे त्याच्यामुळे एवढं पिक्स दिसत नाहीत, पण वरून सिटीचा व्ह्यू मस्त येतो आहे. या इकडे वर एक मंदिर सुद्धा आहे, देऊळ. तिथे आपण जाऊन येतो. गणपतीचं मंदिर आहे बहुतेक, आपण जाऊ.
हा इथून येणारा सिटी व्ह्यू बघा. पूर्ण पॅनोरामिक एक सिटी व्ह्यू बघायला भेट. माझ्यामध्ये सनसेट इथून खूप भारी दिसेल. ह्या पोर्टवर एक देऊळसुद्धा आहे. आता आपण त्या देवळात जाऊया. कुठलं देऊळ आहे ते बघूया. माझ्यावर ते गणपतीचं मंदिर असेल, देऊळ असेल तरी पण बघूया. एक पुरातन देऊळ वाटतं आहे. पूर्ण दगडी बांधकामच आहे. इथेची माहिती नाही पण हे काय ते समजत नाही. कार्विंग्स जर आपण बघतो वेगवेगळ्या त्याबद्दल बोलतो मी. हे नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर सर कमेंट करून सांगा काय आहे. अजून काही चालू झालं नाही. इथे रिनोव्हेशन चालू आहे. म्युझियम तयार करतात. पहिले इथे राजा राणीचा महल होता आणि आता इथे लोकल पोरं मस्त की ऊन पडलं आहे, थंडी आहे, येत आहेत वर निवांत आपलं बस गप्पा बिप्पा मारत आहेत. चांगला प्लेस आहे. म्हणजे एक शांत. आपण पण स्लो ट्रॅव्हल करायचं असेल तर फिरून फिरून कंटाळा असेल तर अर्धा-2 तास इकडे येऊन टाईमपास करा. मस्त जागा. आणि अल्मोडाच्या एकदम बरोबर मध्येच आहे, सिटीमध्येच आहे. बस स्टँड, रिक्षा स्टँड तिथे आहे. 10 मिनटं वॉकेबलवर आहे. चांगली जागा आहे. येऊन तुम्ही शांत बसायचं असेल तर मस्त ही जागा आहे. आता आपण जाऊया पुढे. थोडं इथे शूट करतो अजून, मग आपण पुढे जाऊया. अजून 1-2 स्पॉट बघितले मी अल्मोडाच्या इथं आसपासच फिरायचे, तिकडे जाऊ आपण. आता मी अल्मोडा सिटीमध्येच गोविंद वल्लभ पंत यांचं म्युझियम आहे. तिथे आलो. कुमावनी रिजनमध्ये ज्या कुमाव संस्कृती बघायची असेल तर तुम्ही इकडे नक्की भेट द्यायला पाहिजेच. आतमध्ये छोटंसंच म्युझियम आहे. 2-3 खोल्यांचंच म्युझियम आहे. जास्त मोठं नाही. 1-1.5 तास सहज निघून जाईल. आणि त्या ज्या मॅडम आहेत त्यासुद्धा माहिती सांगतात त्यांच्या कल्चरबद्दल. मी आलो. मला असं ज्या ज्या ठिकाणी जाईन तिथे म्युझियम बघायला आवडतं, कारण की तिथल्या कल्चरची माहिती समजते. उगाच आपण फिरणार ती फक्त बघण्यापेक्षा थोडी माहिती घेऊन फिरलेलं बरं वाटतं. म्हणून मी प्रयत्न करतो जिथे जाईन तिकडे म्युझियम असेल तिथे व्हिजिट करायला. आता आपण त्या बाहेरच्या पटांगणातच काही अशा प्राचीन अशा मूर्त्या आहेत त्या बघूया आणि इथून पुढे जाऊया.
हे पारंपरिक वाद्य आहे तिथे. रणसिंग, नागफणी, हे भारी. आणि याचं नाव आहे तुरी. हे डोका असं वाटतंय धान्य भरायसाठी किंवा नेण्यासाठी असतं ना आपल्या गावीच, तसं काहीतरी असं वाटतं. मातीची खेळणी आहेत असं वाटतं. मिट्टी के ढिकारे नावाले. हे आपण बघितलं मगाशी, हे आता हुक्का पॉट आहे तेव्हाचं. अल्मोडा फिरत होतो, तिकडे फिरलो, म्युझियम फिरलो, नंदादेवी टेम्पल फिरलो. नंदादेवी टेम्पलमध्ये मला व्हिडिओ शूट करायला अलाव केलं नाही, त्याच्यामुळे मी काय जास्त भानगडीत नाही पडलो. नंदादेवीच्या इथे तो मार्केट एरिया, तो पण फिरण्यासारखा आहे. आणि जुनी पुराणी घरं आहेत ती, तिकडे सुद्धा जाऊन या. खूप भारी लाकडाची बांधलेली घरं आहेत, बघायला मजा आहे. पूर्ण मार्केटच आहे ते, कपडा मार्केट पण सगळं. 2 तास जवळ तिकडे होतो. आता कासारदेवी मंदिराकडे चाललो आहे आपण. ती थोडा वेळ डोलमा कॅफे म्हणून आहे, ट्राय केला. तुप्पा ठीक होता, मला काय एवढा आवडला नाही. थोडा तिकडे थांबलो, जेवलो, तुप्पा खाल्ला व्हेज. आणि आता आपण वर जाऊया. हे रोडपासून फक्त 5-10 मिनटं वरच आहे, असं पूर्ण रोड आहे. लगेच आलं देऊळ. मार्केटमध्ये शूट करायचं होतं मला. इथे गेलेलो नंदादेवीच्या इथे खाली जो पूर्ण मार्केट आहे अल्मोडाचा. पण अजून तेवढा कॉन्फिडन्स आला नाही की लोकांमध्ये असतो तेव्हा मोबाईल काढायचा आणि शूट करायचा. हळूहळू येईल. इथे पण लोक आहेत, खूप सारी पब्लिक आलेली आहे. बघू, जमलं तर करेन, नाही तर व्हिडिओ शूट करेन. प्रयत्न करेन सगळ्यामध्ये ब्लॉगिंग करायचा. एक एक हळूहळू ग्रो करू आपण.
ते मी व्हिडिओ करायला आवड करतोय कारण की ते सगळे जास्त करून मेडिटेशन करायला बसलेत आणि त्यांच्यामध्ये बोलायला मला आवडत नाही. ते एक पुढे आलो तिकडे एक गुफा भेटली आहे. कारण इकडेच स्वामी विवेकानंद आपले मेडिटेशन करत असत. आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो मेडिटेशनसाठी. खूप एकदम इथे आता थोडा वेळ बसूया. कदाचित मी सनसेटसुद्धा इथूनच बघेन. आज काय कुठे जायचं नाही आहे, धावपळ करायची नाही. थोडा वेळ इथेच बसू. इथे बरं वाटतं जरा, पूर्ण शांत आहे. 4-5 दिवसाचा पूर्ण थकवा निघून गेला आहे. आणि इथे मला गरुड आहे की गिधाड आहे आय एम नॉट शुअर, पण काहीतरी मोठं मोठं आहे. बापरे, घार तर नाही. व्हिडिओमध्ये छोटे वाटत असेल पण ते खूप मोठे आहेत. आणि मी इथे जाऊन विचार करतो खाली जायचा. माहिती नाही खाली जाऊन सेफ आहे नाही, पण लोक ते दिसतात खाली बसलेली मेडिटेट करताना. थोडा वेळ ते मेडिटेशन करू. शूट कमी करतो इथे मी कारण सगळं मेडिटेशन करायला आणि तिकडे लिहिलेलं सुद्धा बोलू नये म्हणून. मगाशी मी कासारदेवीला होतो. वर आपण गेलेलो. जवळजवळ 3-3:30 वाजता आपण तिथे पोचलो. आणि 2-2.5 वाजेवर म्हणजे 2-2.5 तास मी जवळ शांत बसून होतो. मेडिटेशन करत काय नव्हतं, फक्त डोळे बंद करून शांत बसून होतो. खरंच खूप पीसफुल अनुभव आला तिकडे आज. म्हणजे मी काय मेडिटेशन मला काही येत नाही, फक्त डोळे बंद केले आणि शांत. तिकडे एक गुफा होती जी आपण तुम्हाला दाखवली. स्वामी विवेकानंदाचे तिथे सुद्धा ध्यानाला बसले होते असे ऐकले. तिथेच थोडा बाजूला परिसर होता, तिकडे बसलो. 2.5 तास मोबाईलसुद्धा शूट केला नाही, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला नाही ना का फोटो काढला. इच्छाच होत नव्हती काय करायची. तर ते शांत बसलो आणि शांततेचा अनुभव घेतला. तिथून मावळत्या सूर्याला आपण बाय बाय करून परत तिकडून होमस्टेला आलो. आज ह्या होमस्टेमध्ये आपला शेवटचा दिवस. इथून पुढे आता बघू. आता प्लॅन करतोय मी उद्या आपण कुठे जायचं आहे ते. होमस्टे हा जवळच आहे कासारदेवीपासून 1.2 किलोमीटर असं 1.5 किलोमीटर असं जवळ आहे. वॉकेबल आहे. मी तर तिथून चालतच आलो. गावात आहे. जर तुम्हाला शहरापासून थोडं लांब पाहिजे असेल तर इकडे तुम्ही कन्सिडर करू शकता याला. या होमस्टेची गुगल लिंक मी खाली देतोय, बघा चेक करून. मी काय तुम्हाला रेकमेंड करायच्या अगोदर मी फक्त एवढं सांगेन की जा आणि रिव्ह्यूज वाचा. जर तुम्हाला रिव्ह्यूजमध्ये तुम्हाला कळेलच काय आहे का कर मी सांगतोय ते. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा यायचं नाहीचं. कारण की इथे खूप सारे रिसॉर्ट्स आहेत, होमस्टेस आहेत, भरपूर सारे आहेत. पण सगळ्यांचे रिव्ह्यू वाचून बघा. मी इथे थांबलो आहे त्यांचा रिव्ह्यूसुद्धा बघा, त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा. आजचा दिवस आपण इकडे थांबूया. उद्या आता मी चेक करतोय कुठे कुठे जायचं आहे. 2-3 ठिकाणं शॉर्ट केले आहेत, बघू उद्या कळेल. आजच्या पुरती गुड नाईट.